नमस्कार मित्रांनो. सो जपानमध्ये सध्या हॉलिडेज चालू आहे, गोल्डन वीक्स चालू आहे. तो आम्हाला ऑलमोस्ट 2 वीक्सच्या सुट्ट्या मिळालेल्या आहे. सो अजून आम्ही तर कुठं फिरायला गेलेलो नाही आहे, पण त्या फिरण्यासाठी मला काही असं वाटलं की काही प्रोडक्ट मला परचेस करणं रिक्वायर्ड. सो मी त्यासाठी एक नवीन प्रोडक्ट घेतला आहे. त्या प्रोडक्टचा आज आपण आपल्या चॅनलवर फर्स्ट टाइम अनबॉक्सिंग करणार आहोत. तर हा चला मित्रांनो, हा DJI Neo फ्लाय ड्रोन हा जगातला सर्वात छोटा आणि सर्वात स्मॉल ड्रोन आहे. त्याची साईज फक्त हार्डली 135 ग्रॅम आहे. सो आणि त्याचा पॉवर पण तेवढंच पॉवरफुल आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. चला आपल्याकडे याचं अनबॉक्सिंग करूया. सो बघा, हा आहे, मी हा कॉम्बो घेतलेला आहे ऍक्च्युली. तर कॉम्बो मध्ये मला फ्लायर पण येत आहे, रिमोट कंट्रोल पण येत आहे आणि ऍडिशनल बॅटरीज पण येतात. तर मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये कसा सेट आहे. हे बघा, या 3 बॅटरीज याच्यामध्ये. हे ऍडिशनल 2 फॅन दिलेले आहे. हे चार्जिंगची केबल दिलेली आहे. आणि जर आपल्याला काही चेंज करायचं असलं त्यासाठी हा स्क्रू ड्रायव्हर दिलेला आहे. आपण सेकंड बघूया. हा RC दिलेला आहे. हा RC वर्जन 3 आहे. वर्जन 3 आहे. याच्यामध्ये हे मॅन्युअल आहे. मॅन्युअल आणि स्टिकर्स वगैरे दिलेले आहे. आणि नेक्स्ट आहे आपला हा ड्रोन. काहीच वजन नाही मित्रांनो, काहीच नाही. एक हलका आपला एक बुक पेक्षा पण कमी वजन आहे याचं. बस एवढंच आहे या बॉक्समध्ये. सो तुम्हाला दाखवतो मी पुढचा. आता एक एक प्रोडक्ट आपण ओपन करूया. हे बघू शकता तुम्ही फर्स्ट लुक याचा. आपण रिमोट पण ओपन करूया. हे बघू शकता रिमोट. बॅटरीज, हे बघा बॅटरी. अशा 3 बॅटरीज याच्यामध्ये. मॅन्युअल आहे, ठीक आहे. मॅन्युअल तर आपण जास्त करून वाचत नाही कोणी शक्यतो. आणि हे फ्लायर्स आहे. सो त्याच्यासाठी अजून वेगळा प्रोसेस आहे. कनेक्टिव्हिटीचा एक थोडासा ॲडव्हान्स त्याचा स्टेप्स आहे. तो मोस्टली याला रजिस्टर करावं लागतं आणि रजिस्टर केल्यानंतर तुम्ही तो फ्लाय करू शकतात. सो मी तुम्हाला एक जस्ट दाखवतो. ही अशी बॅटरी आहे. आणि याचं जर सेटअप म्हणलं तर सेटअप पण थोडंसं आहे. तर सेटअप पण दाखवतो तुम्हाला. हे बघा याचं टूल्स. हे अशा पद्धतीने आहे याचा. आणि हा ऑन झालेला आहे. आणि हा जो आहे प्रोटेक्शन, लेन्स प्रोटेक्शन. सो याला जर मी कनेक्ट करायचं म्हणलं सेटअप तुम्हाला दाखवतो याचा पुढचा मी. चला सेटअप दाखवतो. चला आता आपलं सेटअप झालेलं आहे. तर मी माझा फोन मी याला कनेक्ट करणार आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. एक 5 मिनिटं आपल्याला याच्या सेटअपसाठी अजून थोडंसं लागेल. मी माझा आयफोन याला कनेक्ट केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता मी हा बघू शकता तुम्ही. हा ऑन केलेला आहे मी. याची बॅटरी मला दुसरी लावावी लागेल ॲक्च्युली, कारण की हा नवीन आहे त्याच्यामुळं सर्व बॅटरी त्याचे चार्ज नाही आहे.
याची फुल बॅटरी आहे, बघू शकता तुम्ही. हे बघू शकता सेटअप चालू आहे त्याचा. हा आता तुम्ही बघितलं तर आता हा RC कनेक्ट झालेला आहे याचा. आता ड्रोन आपण कनेक्ट करणार आहे. आता तो ड्रोन सर्च करेल. तर ड्रोन सर्च करण्यासाठी पण एक प्रोसेस आहे, इथं दाबून धरावं लागतं जेव्हा तो सर्च स्टार्ट करेल. तो मिळालेलं नाही त्यांना, हे बघू शकता तुम्ही. हे बघू शकता तुम्ही, हे आपला ड्रोन कनेक्ट झालेला आहे. पण त्याचा अजून तो सेटअप पूर्ण कंप्लीट होतं, आपल्याला वेट करावं लागेल. एक अजून 20 सेकंड्स आपल्याला वेट करावं लागेल. त्याचं पेअरिंग तो कंप्लीट करतोय. तसं तुम्ही हा ग्रीन लाईट बघू शकता, तो कनेक्ट झालेला आहे. ओके, सो आपला ड्रोन पूर्ण कनेक्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो पुढचं. हे बघा कंप्लीट झालेलं आहे. आता मी जेव्हा त्याला अशी ॲक्शन मी देईल त्याला ट्रिगर करायला, तर तो उडणार. आता जेव्हा मी याला ट्रिगर देईल तर तो फ्लाय करणार. हे तुम्ही बघू शकता. किती पॉवर तुम्ही बघू शकता ड्रोनचा. सो हे अशा प्रकारे, हे मी तुम्हाला आता माझ्या घरामध्ये दाखवलं आहे. तर हे जास्त इकडं तिकडं हा ॲक्सिडेंटली हे येऊ शकतो. तो आपण त्याला जेव्हा आउटडोअरला करू, आपण आउटडोअरला पण जेव्हा करू, हा एकदम व्यवस्थित आपण छान प्रकारे आपण फ्लाय करू शकतो. सर तुम्हाला मी नेक्स्ट टाइम जेव्हा पण ट्रिपला जाईल तर तुम्हाला याचं एक ट्रायल डेफिनेटली दाखवेल आणि काही दिवसांनी तुम्हाला याचा रिव्ह्यू पण सांगेल की कशा प्रकारे केलेला आहे. सो मित्रांनो, आपला प्रोडक्ट तर छान आहे आणि याचा रिव्ह्यू पण मी तुम्हाला नक्की सांगेल. आता तुम्हाला याची प्राईसबद्दल सांगतो. सो जर याचं इंडियात प्राईस बघायला गेलं तर हा इंडियाची प्राईस आहे याची 69,000. जर ऑफर वगैरे लावलं अमेझॉन वगैरेमध्ये जर चेक केलं तर सर्व जर बघितलं तर तो ऑलमोस्ट 39,000 पर्यंत जातो, ऑलमोस्ट 39,000ला जातो. आणि प्लस जर आपण जपानमध्ये घेतलं तर हा जपानमध्ये मला ऑलमोस्ट 27,000 रुपीजला, म्हणजे जपान करन्सीमध्ये 57,000 येनला पडलेला आहे. सो ऑलमोस्ट 50% डिस्काउंट, म्हणजे 50% कमी प्राइस याची. सो परवडला हा घ्यायला. जर तुम्हाला जर काय वाटत असेल, काही प्रोडक्ट पाहिजे असेल तर मला नक्की कळवा. मी तुमच्यासाठी नक्की तुम्हाला सजेस्ट करेल. तुम्हाला जर काही माझ्या साईडने हेल्प पाहिजे असेल तर मी तुम्हाला डेफिनेटली हेल्प करेल. आशा करतो की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलेला असेल. नक्की मला कमेंट करा, लाईक करा आणि काही तुम्हाला असं नवीन प्रोडक्टची जर माहिती पाहिजे असेल तर नक्की सांगा. मी माझ्या चॅनलवर तुम्हाला याचं प्रेझेंटेशन नक्की दाखवेल.